वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग गाईज. तर लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही गेलो होतो हॅनोईमधून आम्ही गेलो हॅलॉंग बेला आणि तिथे आम्ही संजनाचा बर्थडे क्रूजवरती सेलिब्रेट केला. तर आता या ब्लॉगमध्ये काय आहे, तर आता आम्ही चाललेलो आहे सापाला, जे की नॉर्थन पार्ट ऑफ व्हिएतनाम आहे. ओके गाईज, तर आम्ही आलेलो आहे हॅनोईमध्ये. जस्ट आत्ता इथं उतरल्या मॅडमचा शॉपिंगचा कार्यक्रम चालू झालेला आहे. तर आता इथं ओल्ड क्वार्टर्समध्ये आम्ही आहे, परत तिथंच आलेलो आहे वापस. आणि आता इथून शायन मार्केट म्हणून एक आहे, डॉंग शायन मार्केट म्हणून. तर त्या मार्केटला आम्ही जाणार आहे, जे की खूप फेमस आहे जस्ट टू एक्सप्लोर. तर जसं जसं आज जातो आहे आम्ही मार्केटमध्ये, तर तसं रेट्स खूपच अजून कमी होत चाललेले आहेत. तर हे बघा, गर्दी बघा काय इथं. अरे बापरे, चक्कर यायचंच काम आहे, काय खरं नाही. इथं तर काय आत गड्डाच लागला आहे. बहुतेक इथे काय झालेलं आहे, प्राईस खूपच इन्फ्लेटेड झालेल्या आहेत. म्हणजे 50% तर सहज डिस्काउंट देतातच. आता 600 500 VNDला जर असेल तर 50%च्या हिशोबानं तिथं डिस्काउंट देतातच. तर एवढं या मार्केटचे प्राईस इन्फ्लेटेड झालेले आहेत. आणि दुसरा विषय म्हणजे हे मार्केट फक्त सकाळी 10-11 पासून चालू होते आणि संध्याकाळी 5ला बंद होते. मग संजना, कसं वाटलं हॅनोईमधील नवी पेठ? मस्त आहे, एकदम छान आहे. काय डेंजरस मार्केट होता. हा ना, बॅग भरली पण मन नाही भरलं शॉपिंग करून. तर गाईज, आफ्टर अ डे लॉंग आमची बस आता इथे मागे आलेली आहे. आम्ही आता चाललेलो आहे बस बोर्ड करायला. आफ्टर जस्ट फिनिशिंग अवर कोकोनट कॉफी, लास्ट कोकोनट कॉफी ऑफ द डे. सो गाईज, व्हिएतनामच्या शिमलामध्ये आलेलो आहे आणि एव्हरीवेअर इज कोल्ड, लॉट ऑफ कोल्ड. ए भावा, बॅग घेऊन कुठं पळायला लागला माझी. संजना इज क्लूलेस की ह्याला दिसतंय कसं काय या धुक्यामध्ये. संजना, अरे फॉर्च्युनर आहे रे, ॲटोमॅटिक गाडी चालणार. ओके, तर आता आम्ही आलेलो आहे सापाच्या हॉटेलमध्ये. दिस इज आवर हॉटेल पाउज सापा. येस. हे काय सांगतायत की हा जो आहे तो ग्राउंड फ्लोअर इज द 4th फ्लोअर ऑलरेडी. येस नाईस. ओके, तर गाईज, अर्ली चेक इन भेटलेला आहे. सेम रूम सेम कंडिशनमध्ये. तर लेट्स गो फर्स्ट चेक इन. आता 6 वाजलेलेत सकाळचे आणि आम्ही आता थोडंसं फ्रेशन अप होऊन शेजारी इथं मौनाज काहीतरी एक आहे, ते आम्ही तिथं जाणार आहे. सो दिस इज अवर रूम 328. तर गाईज, हे आहे इथली सापामधील आमची रूम. इट्स स्पेशियस अँड दिस इज द व्हॅली व्ह्यू. इथे एक मस्त बॅल्कनी आहे. खूप थंडी आहे रे बाबा. सध्या तर काही दिसत नाही आहे. होपसो थोड्या वेळामध्ये फॉग कमी होईल. गुड मॉर्निंग गाईज. तर आम्ही आता हॉटेलमधून बाहेर निघालेलो आहे. आणि दुसरी गोष्ट, माझा नवीन लुक कसा वाटतोय. सो तर आता सोल्जर सारखे दिसताय तुम्ही. सोल्जर, यस. तर आता आम्ही मेन सापा सिटीमध्ये चाललेलो आहे. तर आमचा आता मॉर्निंगचा ब्रेकफास्ट करण्यासाठी आम्ही एक नवीन डिश ट्राय केलेली आहे, व्हेज हॉटपॉट. अँड हिअर इज अवर हॉटपॉट, ज्यामध्ये व्हेजीज आहे आणि आता बाकी सगळं आम्ही यामध्ये कुक करणार आहे. तर आम्ही आत्ता इथं सापा सिटीकडे वरती गेलो होतो, पण आम्ही थोडासा प्लॅन चेंज केलेला आहे. आम्ही आमच्या हॉटेलच्या शेजारीचं एक मौना म्हणून काहीतरी एक हे आहे, पॉईंट आहे. आम्ही आता इथं आलेलो आहे मौनाज कॅफेला. तर जस्ट आम्ही आत्ता इथून एक तिकीट घेतलेलं आहे. तर हे ॲक्च्युली तिकीट कसं आहे की तुम्ही 90,000 VND पर पर्सन तिकीटमध्ये आत एक कॉफी किंवा टी किंवा काही हे ते 3 ऑप्शनमधले घेऊ शकता. आणि ही इथं एक फ्रेम आहे गाईज. आम्ही आता इथं आमचा एक फोटो काढणार आहे. तर आता आम्ही चाललेलो आहे कॅटकॅट विलेजला, जे इथं सापामधलं एक फेमस विलेज आहे. जुन्या काळातली घरं असो, जे काय गोष्टी असो, ते एक स्ट्रक्चरल पद्धतीने बनवलेल्या तिथल्या. आता आम्ही आलेलो आहे कॅटकॅट विलेजला. तर हे लेट्स सी हाऊ द विलेज इज. कॅटकॅट विलेजचं तिकीट 150 पर पर्सन आहे. चलो, थँक्यू. तर इकडं अजून खाली विलेज आहे आणि तिथून काहीतरी वॉटरफॉलचा आवाज येतोय. हे बघा, काय पीसफुल एकदम वाटायला लागले. 2 दिवसाखाली काय तर पाऊस झाला होता, तेव्हापासून इथे काहीच क्राऊड नाही लिटरली. आणि यू कॅन सी कुठेच कोणच लोक नाही आहेत. आणि आम्हाला
ॲक्च्युली व्ह्यूपेक्षा हे महत्त्वाचं आहे. एक्झॅक्टली. गर्दी नको आहे. तर आम्ही आता खाली आलेलो आहे कॅट विलेजच्या एंड पॉईंटला आणि दिस इज हाऊ इट लुक्स. द वॉक वॉज वर्थ इट. आणि हा आहे सापाच्या ब्रिज जवळचा व्ह्यू. ऑन द बॅक साईड इकडे सगळे रेस्टॉरंट्स आहेत आणि या साईडला पण पूर्ण कॅफेज अँड रेस्टॉरंट्स आहेत. आणि हा वॉटरफॉल इकडून खाली चाललेला आहे. इट मीट्स टू द रिव्हर. हे जे सापा विलेज आहे हे चायना बॉर्डरच्या लिटरली खूप म्हणजे खूप जवळ आहे. आय गेस 5 to 10 किलोमीटर्समध्येच चायना बॉर्डर आहे. आणि इथे खाली ग्राउंडला या ठिकाणी त्यांचं एक कॉस्ट्यूम आहे इथल्या, ते तुम्ही ट्राय करून असे फोटोशूट करू शकता. तर गाईज हे होतं कॅट विलेज. संजना आवडलं तुला? खूप मस्त होतं. म्हणजे जाऊच तोपर्यंत एवढं काय वाटलं ना. आम्ही निम्म्यातून रिटर्न येणार होतो आणि तेवढ्यात बघितलं वॉटरफॉल दिसला. तिथून आम्ही खाली गेलो ते एकदम सीनच चेंज झाला. एव्हरीथिंग ऑथेंटिक ठेवलं त्यांनी. खूपच ऑथेंटिक ठेवलं आहे. आणि आता थंडी वाढलेली आहे आणि आम्ही चाललेलो आहे आता बॅक टू आवर हॉटेल पाउज लेजर. सो वी आर हिअर फॉर डिनर आणि आमचा डिनर आलेला आहे. हे आहे टोफू विथ टोमॅटो सॉस अँड दिस इज वेजीज, ग्रिल्ड वेजीज. आणि आता येत आहे नूडल्स. गुड मॉर्निंग गाईज फ्रॉम सापा. तर आज आम्ही जाणार आहे सापा सिटी सेंटरला. तर आजचा आमचा प्लॅन आहे. आजच्या डेसाठी मी खरं जास्त एक्सायटेड आहे कारण इथली व्हिएतनामची फेमस ट्रेन चापा ट्रेनने आम्ही हॅनोईला माघारी जाणार आहे. सो गाईज लेट्स चेक आउट फ्रॉम दिस हॉटेल अँड गो टू सापा सिटी सेंटर. तर गाईज आम्ही आलेलो आहे सिटी सेंटरला आणि इथे आम्ही आता एक इथला फेमस पिझ्झा एक आहे कोणता तरी, तर पिझ्झा ट्राय करणार आहे. आणि संजना तर तुला हॅलॉंग बे हॅनोई आणि सापा पैकी कोणतं जास्त आवडलं? तसं बघायला गेलं तर मला सगळ्यात जास्त हॅलॉंग बे, कारण त्याचा क्रूज एक्सपिरियन्स सुपर्ब होता. ओके. मी असं म्हणजे कधी ते विसरणारच नाही. इट वॉज द बेस्ट प्लेस. नाईस. आणि सेकंड थिंग हॅनोईचं मार्केट. शॉपिंग म्हणलं तर मग हॅनोई, बिकॉज तिथलं मार्केट सिटी लाईफ इज द बेस्ट. सापा सुद्धा ब्युटिफुल आहे बट मला येस इट्स कम ॲट द थर्ड, लाईक फर्स्ट हॅलॉंग बे, हॅनोई अँड देन सापा. ओके. आय गेस हे आहे कासा इटालियन पिझ्झा. हे इथलं काहीतरी एक फेमस पिझ्झाचं प्लेस आहे. तर आम्ही आता इथं चाललेलो आहे पिझ्झा खायला. लेट्स सी हाऊ इट इज. आतमध्ये पहिली डिश आम्ही कोणती आहे का, हे कोणता तरी पास्ता आहे काय तर सांगितलं. त्यांचे नाव काय समजत नाहीत एक्झॅक्टली. तर फर्स्ट आम्ही तो ट्राय करणार आहे. पास्ता इज हिअर. संजना यांचे ॲम्बियन्सेस खूपच भारी असते का? हो खूपच छान. आणि ते म्हणजे डेकोरेट तर बघा ना कसं केलंय त्यांनी. ते नॅचरल गार्लिक आणि चिलीजच आहेत, बाकी काही नाही. सॉल गार्लिक अँड चिलीज पण दिसायला किती मस्त वाटते. मग संजना आवडला का नाही पिझ्झा? खूपच मस्त पिझ्झा आहे. मला खूप आवडला. खूप डिलिशियस आहे. हॅलो सिंचाओ. Cosa da? Vai, ci vede cosa. आणि त्यानंतर आम्ही आलेलो आहे इथं सापा स्टेशनपाशी. अँड दिस इज अ व्हेरी फेमस प्लेस. इथे बरेच जण असे फोटोशूटसाठी वगैरे थांबलेले असतात. इफ यू हॅव सीन दिस ऑन द इंस्टाग्राम. तुम्ही जर विचारलं कोणत्या ATMने कॅश काढायची, सो दिस इज द बेस्ट बँक, दॅट इज विएतकॉम बँक. आणि याचा पण काहीतरी एक्सचेंज रेट 272 to 275 असा काहीतरी येतो. फायनली आता ऊन आलेलं आहे सापामध्ये. ओ हो 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 हो. हे बघ इथं माउंटन आहे, दिसतं सुद्धा नव्हतं आपल्याला फॉगमध्ये. काय भारी वाटायला लागले. आता खरी मजा येणार आहे सापामध्ये. बट अनफॉर्च्युनेटली वी आर लिव्हिंग टुडे. आणि स्टील हे जाता जाता व्ह्यू तर भेटला बघायला. संजना आणि कापसाचा गोळा व्ह्यू एन्जॉय करायला लागलेत. आणि परत फॉग आलेला आहे अजून एकदा. हे थोड्या वेळात येतोय जातोय. सो वी आर होपिंग की आम्ही हॉटेलला रिटर्न जाऊच तोपर्यंत हा फॉग क्लिअर होईल आणि वी विल गेट द पॅनोरामिक व्ह्यू ऑफ द सापा माउंटन्स. ही आहे सापाची फेमस लेक. सध्या दर एक दोन मिनटाला फॉग येतोय जातोय. सो वी गॉट द क्लिअर व्ह्यू फॉर दिस मिनिट.
तर गाईज आता पूर्ण सनी वेदर झालेले आहे आणि फायनली आणि नेमकं आता आम्ही सापाच्या सेंटरपासून आता हॉटेलला माघारी चाललेलो आहे. गाईज इट्स टाईम टू लिव्ह दिस हॉटेल, ब्युटिफुल हॉटेल. आणि आमचा चापा एक्सप्रेसला जाण्यासाठीचा जो पिकअप आहे तो आता गाईड आलेला आहे त्याचा आम्हाला पिकअप करण्यासाठी. तर गाईज आम्ही आता लाव कायला चाललेलो आहे. तर मी आत्ता त्या सिटीचं नाव बघितलं, इट्स लाव काय. आणि लिटरली ती चायना बॉर्डरपासून म्हणजे लिटरली ती चायनामध्येच आहे ऑलमोस्ट. आता आम्ही जिथे चाललेलो आहे ते चायना बॉर्डर तिथून जस्ट ट्रेनच्या 100-200 मीटरपासून काय तर क्रॉस करते असं. तर गाईज आम्ही पोचलेलो आहे आता इथं लाव कायला. आणि चलो दिस इज द रेल्वे स्टेशन. आणि हे आहे चापा एक्सप्रेसचं वेटिंग रूम. थँक्यू. सो बोर्डिंग पास आम्ही कलेक्ट केलेले आहे गाईज. आणि आता आम्ही चाललेलो आहे चापा एक्सप्रेसच्या VIP लॉन्जला. दिस इज द लॉन्ज फॉर द ट्रेन VIP2. वेटिंग एरिया. Okay. Okay. How do we say like nice to meet you? Nice to meet you. Rất vui được gặp bạn. Yeah? Yeah. Rất vui được gặp bạn. It's so long. Okay, it's too long. Too long, yeah. So Yeah. you can try rất vui được gặp bạn. Sat we Được the gặp. cap. Okay. Yeah. It's very long. Satway Dabar. तर आम्ही आता चाललेलो आहे ट्रेन बोर्ड करायसाठी. अँड दिस इज आवर चापा एक्सप्रेस अँड आवर executive is taking us to the train. Let's go. Okay, so this is the entry of our coach. आणि आमचा berth I guess. And this is our coach. Berth number 21 and 29. This is the train. So Sanjana, you like this? I like. Nice it is. सो खरंच मस्त आहे. बट आय गेस त्यांनी फोटोजमध्ये जे ठेवलेली ते वेगळी होती. आणि हिअर यू गेट समथिंग फ्रॉम द ट्रेन. हे काय आहे, द ग्रेट स्माइल किट, दॅट्स डेंटल किट अँड दिस इज कॉम. हे काही स्वीट्स आहेत त्यांच्याकडून. यस. तर आम्ही आलेलो आहे हॅनॉईमध्ये आणि इथे तीच ट्रेन स्ट्रीट आहे जिथून आम्ही बाहेरून बसून ट्रेन बघितली होती. आणि आता त्याच ट्रेनमध्ये आहे आम्ही आतमध्ये विथ अ डिफरंट टायमिंग. वेलकम बॅक टू हॅनॉई गाईज. तर आता आम्ही चाललेलो आहे हॅनॉई सिटीला. ओके तर गाईज आम्ही आता चाललेलो आहे हॉस्टेलला. ते काय मला पटलं नाही इकडे. फॉर्च्युनर आपली कॅब आणि ओके समवन्स थँक्यू समवन्स ड्रीम कार. एका कंट्रीमध्ये 150-200 रुपयाला कॅब बुक करायला लागले. मला तर काय पटलं नाही. पर्सनली माझी पण ही ड्रीम कार आहे गाईज. पण काय लिटरली मला तर काय हे असं डायजेस्टच होई नाही आता. काय करायचं असं दे. देश की बात है. तर गाईज आम्ही आलेलो आहे आता हॉस्टेलमध्ये. संजनाला मला फर्स्ट टाईम एक हॉस्टेलचा एक्सपिरियन्स द्यायचा होता. आजपर्यंत तर ती कधी येस म्हणली नाही. बट फर्स्ट टाईम शी सेड येस. आणि आता आम्ही लास्ट मिनिट एक बुकिंग करायला लागलो आहे निमबेम टूरला. इट्स ऑलरेडी गोइंग टू बी बॅकपॅक मुवमेंट फॉर संजना. येस. ओके तर येस. तर काय झालेलं आहे की आम्ही हॉस्टेलमध्ये चेक इन करणार होतो. बट चेक इन टाईम 2चा आहे. सो लास्ट मिनिट आम्ही एक ॲक्टिव्हिटी बुक करतो आहे जे की निमबीमला आम्हाला घेऊन जातील. तर ती चेक करत आहे की वॅकन्सी आहे का नाही. So we haven't eat anything yet, right? Yes, we You just can have the breakfast here and Okay. we'll make it quickly to 7:15. 2.6 मिलियन होत आहे Do you आमच्या have टूरचे. WhatsApp? येस वी हॅव व्हॉट्सॲप. या Can I have your WhatsApp? I have to stand for. या शुअर. तर गाईज हे 2 मिलियन. Thank ओके you इट्स very डन. much. You can order हे the संजनाचे breakfast कार्ड here. आहे. संजनाच्या कार्डवरनं पेमेंट. Hi, Gugu. तर गाईज एकदम फास्ट पळत आलेलो आहे आम्ही आणि बसलेलो आहे बसमध्ये. एक्झॅक्टली खूप खरंच हे बॅकपॅकिंग टाईपच व्हायला लागले. एकदम तो आला आणि चला म्हणला गडबडीत एकदम. कारण आम्ही लास्ट मिनिटच बुकिंग केलं आहे ना इथं. तर आम्ही आता आलेलो आहे इथे डेस्टिनेशनला जे की पहिली आमची डेस्टिनेशन आहे मोआज केव म्हणून. तर हे एक माउंटन आहे. ट्रेकिंग असणार आहे आमची आता. आणि यू कॅन सी दॅट शेवटी ट्रेक करायला लावलं. शेवटी ट्रेक. अरे ट्रेक शिवाय ट्रिप आहे होय. होय की.
आणि हे वरती माउंटन्स आहे तिथे जाणार आहे. इट हॅज अ गुड पॅनोरॉमिक व्ह्यू ऑफ द सिटी अँड On the way, we come back to the meeting point. On the right side corner over there, we have the restroom. oh nice. इथेही थोडा फॉग आहे बट व्ह्यू इज ट्रूली अमेझिंग. हे बघ, हे ग्रुप सोबत आले की असं असते, बघितलं का? जस्ट रन रन बघ रन की काय थांबू सुद्धा देत नाही. इतकं भारी इथं साईडला सराउंडिंग आहे. आता ना. इथे पर्याय नव्हता म्हणून मी ग्रुप सोबत आलोय, नाहीतर नेवर. आपला गाईड जो आहे ना, कुठून सुद्धा कुठून पण ओळखून येतं. अरे आहे ती पुकी गाईड आहे. काय पण असं ते, पण गाईड चांगला असल्यामुळे जरा मजा तर यायला लागली हा ना. त्याची कॉमेंट्री खूप छान आहे. हा, काय जरी म्हणते एव्हरीबॉडी एव्हरीबॉडी हो आता बघ काय. हा. Because we don't have an elevator. See you in the future. And right now, everybody, enjoy it. And I'll see you later. Yeah. Okay, right now, everybody, we have a free time to go somewhere you want. We do the hike. I recommend for everybody we do the hiking first. तर आम्ही वरती ट्रेकिंग चालू केलेली आहे. इथे 500पेक्षा जास्त पायऱ्या आहेत. हे या साईडला एक आहे आणि त्या साईडला एक आहे. बट द माउंटन्स आर टू शार्प. हे बघू शकता तुम्ही. सो फायनली वी आर ॲट द पीक अँड त्या साईडच्या पीकला यू कॅन सी अ ड्रॅगन कंपाऊंड अँड अदर साईड ऑफ दिस यू कॅन सी दिस. हे त्यांच्या फार्म्समध्ये पाथवे केलेलं आहे. वरून खूपच छान दिसत आहे. दॅट्स अ ड्रोन व्ह्यू. ओके, वी स्टार्टेड डिसेंड आणि आम्ही आता तिकडे जाणार आहे त्या साईडला. इथं तुम्ही बघू शकता फोटोशूट चालू आहे मस्त. ओके, आम्ही आलेलो आहे आता अदर साईड ऑफ द माउंटन आणि दिस इज द हायेस्ट स्टॅच्यू ऑफ बुद्धा ऑन द व्हिएतनाम. आणि इथे एक रिवर आहे ज्यामध्ये कायाकिंग करत आहेत. This is our leader and he is very nice. Yeah, thank you, Yes. my friend. Yes. You're perfect, man. You know, you do the hiking. You both mountain. We there. do the hiking both the mountains. Yeah. And right now we are staying here in the Ninh Ninh. In We have a Ninh good view in the morning. Yes, good view in the But morning. actually in the morning a little bit misty. Yes, yeah. Not clearly, but still good the view. Still good view. Yes. Okay. Yes, thank Perfect, you. man. Yeah. Perfect. Yeah. तर ट्रेक वॉज वंडरफुल. वी गॉट द गुड व्ह्यू ऑफ द निमबीम सिटी आणि खरंच इथलं क्लायमेट आणि जो सराउंडिंग आहे खूपच बेस्ट आहे. संजना सॉ सम गुड फिश. हो, कसलेत फिश संजना? येस. कुठली भारी लागत असेल. आणि या केव्समध्ये यू कॅन बुक अ रूम अँड स्टे हिअर ऑल्सो. तर गाईज आम्ही या रँडम कंपनीसोबत आलेलो आहे आणि ग्रुपसोबत आलेलो आहे. इट वॉज द बेस्ट डिसिजन, कारण हे इतके पंक्च्युअल आहेत. लिटरली सकाळी 7:20चा आमचा पिकअप होता, तर 7:21ला आम्ही शार्प गाडीमध्ये होतो. आणि तिथून पुढं आता आम्ही हे जे माऊस केवला जो आलेला आहे त्याचा आमचा टायमिंग 10:30चा होता. 10:30ला स्टार्ट करायचं सांगितलं. करेक्ट 10:31ला आम्ही स्टार्ट केलं आहे आणि 11:50ला परत गाडीमध्ये यायचं होतं. तर 11:51ला लगेच आम्ही दुसऱ्या स्पॉटला निघालो. पण आणि असं नाही की काय कुठल्या गोष्टीला टाईम मिळाला नाही. प्रत्येक ठिकाणी त्याने प्रॉपर टाईम दिलेला. फोटोशूट करा, व्हिडिओ काढा, सगळे हे करा. तर गाईज आम्ही आता एका नेक्स्ट स्टॉपला आलेलो आहे, जे की आमचा लंच स्टॉप आहे. सो लेट्स हॅव लंच अँड सी यू गाईज आफ्टर इट. सो दिस इज मिस्टर SR टेकिंग हिज लंच. मस्तपैकी लंच झालेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे सायकलिंगला विथ ऑल द ग्रुप अँड एव्हरीवन. सायकल संजनाज फर्स्ट टाइम सायकल बाय द वे. अरे काय अवघड आहे. बाईक चालवली पण सायकल कधी नाही चालवली. ओके, आणि आमचा ग्रुप चाललेला आहे पुढे. सायकल ऑल्सो. तर आता आम्ही चाललेलो आहे एका टेम्पलला किंवा दुसरी कोणती तरी ॲक्टिव्हिटी आहे. संजनाला मागं सोडून चालणार नाही. Guys, look at this cycling in Vietnam with these good views. आणि आता मंदिराच्या एंट्रन्सला आम्ही आलेलो आहे. लेट्स गो. इट्स ऑल ग्रीनरी हिअर.
हे आहे एंट्रन्स इथल्या टेम्पलचा. ॲक्च्युली कशाचं टेम्पल आहे काय मला पण माहिती नाही. मी सांगू हां देवाचं. The two reasons. The first reason you can see around here we have a lot of limestone mountains, and also this land. मला आमच्या गाईडने खूप मस्त एक इन्फॉर्मेशन सांगितली की इथे जे आहेत हे टेम्पल्स आहेत आणि बाहेर आपण येताना जे काही आम्हाला लागले ते पगोडा. म्हणजे इथे 2 प्रकार असतात, एक आहे टेम्पल, एक आहे पगोडा. म्हणजे त्यामध्ये कसं आहे की टेम्पल हे आहे हे सर्व धर्मांच्या लोकांसाठी प्रार्थनेसाठी वगैरे वापरले जाते. तसेच ते पगोडा जे आहे ते फक्त बौद्ध धर्मांच्या जे अवशेष वगैरे असते त्यांना प्रिझर्व करण्यासाठी आणि त्यांचं काय असे मॉनेस्ट्रीज थोडक्यात त्यासाठी ते वेगळे असतात. तर आम्ही आता यांच्या मंदिरात आलेलो आहे इथे आणि आतमध्ये एकदम एकदम शांत आहे सगळं. अँड हे जे तुम्ही बघू शकता सगळे जे पिलर्स वगैरे आहेत त्याच्यावरती काहीतरी त्यांचे मंत्र वगैरे असतील ते लिहिलेले आहेत. आणि तर गाईज आता आम्ही ज्या टेम्पलमध्ये गेलो होतो त्या टेम्पलमध्ये 4 सिम्बॉल्स आहेत. फर्स्ट होतं ड्रॅगन, सेकंड आहे फिनिक्स, थर्ड आहे युनिकॉर्न आणि फोर्थ आहे टर्टल. हे सिम्बॉल्स आपल्याला एक मिनिंग सांगत असतात. जसं की ड्रॅगन आहे सिम्बॉल ऑफ पॉवर, फिनिक्स इज अ सिम्बॉल ऑफ ब्युटी, क्वीन, थर्ड इज युनिकॉर्न विच इज सिम्बॉल ऑफ विजडम, आणि लास्ट आहे टर्टल विच सिम्बॉलाइज युअर लॉंग लाईफ. सो गाईज आम्ही आता चाललेलो आहे बॅक टू द रेस्टॉरंट जिथून आम्ही सायकल घेतली होती. तर गाईज आता आम्ही आलेलो आहे आमच्या नेक्स्ट स्पॉटला. तर आम्ही आता करणार आहे बोटिंग. ते हे जे बोट लिटरली स्टेशन टाईप आहे यू कॅन सी. म्हणजे इथे खूप म्हणजे 500 पेक्षा जास्त काय तर बोट्स आहेत. आमच्या बोट ॲक्टिव्हिटीला वी आर ग्रुप ऑफ 4. दिस इज संजना, दिस इज मार्शेला. सो दिस इज अवर बोट नंबर 4. चला तर बोट निघालेली आहे अँड दिस इज संजना. अजून एकदा सापडलीच का नाही बोटमध्ये? अजिबात नाही. आता माझ्यासोबत या दोघी पण आहेत. या दोघींमुळे वाचली का तू? यु नो दिस टाइम बिकॉज ऑफ यू शी इज सेव्ड. अदरवाइज या. तर आता आम्ही आता केव्हमध्ये जात आहे एका अँड यू कॅन सी दॅट इथं व्हिएतनाममध्ये केव्ज अशा ज्या आहेत ना माउंटन्सच्या मधून केव्ज खूप आहेत. येस अँड आणि आम्ही अजून एका केव्हमध्ये जात आहे आता. आणि विशेष संजना इथं ते म्हणले 2 का 4,000 पेक्षा जास्त बोट्स आहेत. 4,000 पेक्षा जास्तच आहे सांगितलं ते पहिले. तर गाईज आता आपण ज्या केव्हमध्ये जात आहे ती केव्ह 250 मीटर्स लॉंग आहे आणि आम्ही जी बघितलेली आहे ती सगळ्यात मोठी केव्ह आहे. हे बघा गाईज हे आता लिटरली डोक्याला थटण्यासारखे स्टोन्स आहेत खाली. You need to be really careful. 5th and 6th standard. I had a extra subject, so I actually don't remember much, but yeah, like guten Morgen, guten Nacht. Guten Nacht. Yeah. I just good night. Yeah. सो गाईज राईड तर संपलेली आहे आणि ते बघा सगळ्या बोट्स लावलेल्या आहेत इन द रो. यू कॅन सी दॅट. Thank you so much. येस बाय बाय. सो गाईज दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. आम्ही आता वापस आलेलो आहे हॅनोईमध्ये आमच्या हॉस्टेलला आणि आता उद्या इम्पॉर्टंट डे आहे. उद्या आमची सकाळी इथून हॅनोईमधून फ्लाईट आहे डिरेक्टली फुकॉकला. सो वी आर गोइंग टू फुकॉक टुमॉरो. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.